नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 291 आणि प्रकरण चाललंय 50. उपजणिक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 6. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. ऊंचा उड़े समान को मेरा उलंघे उड़े, पशु पखेरु जीव जंत सब रहे मेर में बूढ़े. ऊंचा उड़े समान को मेरा उलंघे उड़े, पशु पखेरु जीव जंत सब रहे मेर में बूढ़े. प्रथम आपण यातील कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. असमान म्हणजे आकाश, शून्य किंवा ब्रह्मरंध्र. मेर, मेर म्हणजे मेरू पर्वत. अहम, पखेरू पक्षी. जंत, जंतू किंवा प्राणी मात्र. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की पशु, पक्षी, जीव, जंतू वगैरे सर्व प्राणी मात्र अहम मध्ये बुडून गेलेले आहेत. हे साधका, तू अहंकाराचा त्याग करून शून्य प्रदेशाकडे जाण्यासाठी प्रस्थान कर. किंवा कबीर स्वतःविषयी सांगत आहेत अशा दृष्टिकोनातून या दोह्याचा अर्थ घेता येईल. कबीर सांगतात की सर्व पशु, पक्षी, जीव, जंतू अहंकारामध्ये बुडून गेले आहेत आणि मी मात्र चिदाकाशात उंच भरारी घेऊन मेरू पर्वत ओलांडून गेलो. अहम हाच जीवाचा खरा शत्रू आहे. तो मानवाला उच्च भूमिकेवर जाण्यात अडथळा करत असतो. जो अहंकाराचा त्याग करू शकतो तोच आपली प्रगती करून घेऊ शकतो. मूलाधारी खाली तोंड करून असलेली कुंडलिनी जागृत होऊन सुषुम्ना मार्गाने चिदाकाशात विहार करेल. सहस्रार चक्रापर्यंत पोचण्यासाठी साधकाला मेरुदंड पार करण्याचा प्रयत्न करावा लागतोच, परंतु माया मोहात बुडून ते असफल होतात आणि म्हणूनच त्यासाठी अहंकाराचा त्याग हा करायलाच हवा. मेरू, मेरू किंवा सुमेरू पर्वत हा एक पुराणात वर्णन केलेल्या ब्रह्मांडाच्या मध्यभागी असलेला सोन्याचा पर्वत आहे. मेरू पर्वत ओलांडून जाणं म्हणजे सांसारिक वैभवाबद्दल मनात कामना न बाळगणं आहे. अहंकार हा मेरू पर्वताप्रमाणेच दुर्लभ्य आहे. जो त्या अहंकारावर विजय मिळवतो तोच परमात्म प्राप्ती करून घेऊ शकतो. चौथ्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर सांगे चिदाकाश में मेरू लंघून जाए, पशु पक्षी अन जीव जंतु अहंकारी बुडून जाए. कबीर सांगे चिदाकाश में मेरू लंघून जाए, पशु पक्षी अन जीव जंतु अहंकारी बुडून जाए. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. सदपाणी पाताल का काढे कबीरा पीव, बाकी पावस पडे मुळे विषय विलंब जीव. सदपाणी पाताल का काढे कबीरा पीव, बाकी पावस पडे मुळे विषय विलंब जीव. सद, सद म्हणजे स्वच्छ किंवा ताजे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीरांनी पाताळातील सत्यरूपी जल काढून ते पेलं,
बाकी सर्व जीव ते विषय वासनेत अडकलेले होते ते पावसाचं अशुद्ध पाणी पिऊन मरून गेले. मी आणि माझं अशा माझेपणात गुंतून गेलेल्या साधकांची दयनीय स्थिती सांगताना कबीर म्हणतात की हे सर्व लोक विषय वासनांमध्ये बुडालेले आहेत. विषयांच्या पावसात विषारी पाणी रूपी विषयभोग घेण्यात सुखच ते मानतात, पण हे विषारी पाणीच त्यांचा एक दिवस घात करतं. मनुष्य जन्म मिळालेला आहे तर सत असत निर्मल कलुषित यातील विवेक त्यांनी केला पाहिजे. शुद्ध पाणी प्यायचं की विषारी हे त्याच्या हातात आहे. अर्थातच शुद्ध पाणी म्हणजेच परमात्म प्राप्ती करून घेण्यासाठी पाताळापर्यंत म्हणजे दूरवर जावं लागतं, पण अंततः खरं सुख प्राप्तच होतं. परंतु विषारी विषय वासनांमुळे जीवाला खरं सुख प्राप्त होत नाही. समुद्राच्या तळाशी असलेलं अमृत मंथन केल्यावरच प्राप्त होतं. यावरची आता आपण मराठी साखी ऐकूयात. विषय विलंबी जीव मरते पिऊनी वर्षा नीर, निर्मळ नीर पाताळातील काढून पितो कबीर. विषय विलंबी जीव मरते पिऊनी वर्षा नीर, निर्मळ नीर पाताळातील काढून पितो कबीर. पुढचा 6वा दोहा ऐकूयात. कबीर स्वप्ने हरी मिल्या सुतालिया जगाई, आखिन मी चौडर पता मति सपना भय जाई. कबीर स्वप्ने हरी मिल्या सुतालिया जगाई, आखिन मी चौडर पता मति सपना भय जाई. अर्थ ऐकूया. कबीर म्हणतात की स्वप्नातून हरीने मला जाग केलं, त्यांनी मला झोपेतून उठवलं. आता मी डोळे बंद करण्यासच घाबरतो, कारण मला भीती वाटते की मी स्वप्नात वाहून जाईन. या दोह्यातून कबीरांची मथुरा भक्ती दिसून येते. ते स्वतःला पत्नी मानतात आणि भगवंताला आपला पती मानतात. आपल्या प्रियाने आपल्याला झोपेतून उठवलं, त्यामुळे मिलन झालं. मनुष्य मोहन निद्रेमध्ये घोरत पडलेला असतो. नाना प्रकारची स्वप्न तो पाहत असतो. भगवंतांची भेट हवी असेल तर या मोह निद्रेतून जागृत व्हायला हवं. कबीरांवर हरीची कृपा झाली आहे. त्याने कबीरांना मोह निद्रेतून उठवलं आणि त्यांची भेट घेतली. आता खरं भगवंतांचं ज्ञान झालं. आता पुन्हा मोहमायेत वाहून जाऊ नये म्हणून ही अखंड जागृती टिकवून ठेवता आली पाहिजे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. स्वप्नामधुनी जागे करुनी हरी मज दर्शन देतो, पुन्हा स्वप्नी मी गुंतून जाईन मिटण्या नयन घाबरतो. स्वप्नामधुनी जागे करुनी हरी मज दर्शन देतो, पुन्हा स्वप्नी मी गुंतून जाईन मिटण्या नयन घाबरतो.